माझी गाडी जरी बसली तरी मी हलगी सोडून बैला पण जातो पळत. त्यामुळे मला लय आवडतो सर्जन सुंदर आणि विठ्ठल कट्टर बघता ते म्हणून आलाय का? नाही सोडले शाळा शाळा सोडली का? सोडल्या पहिल्यापासून मला लिहायत नाही वाचायत नाही त्यामुळे म्हणजे परिस्थिती घरची परिस्थिती कशी? गरीब आहे. गरीब आहे. मित्रांनो आज आपण महाबळेश्वरवाडीच्या मैदानात आलो आणि महाबळेश्वरवाडीच्या मैदानावर 1 नंबरचं बक्षीस बुलेट आहे. पण जे ह्या मैदानावर किंवा सातत्यानं काम करत असतात किंवा बैल जिंकल्यानंतर आनंदाचं माणसाला बैल जिंकल्यानंतर आनंदाचं शेणात वाजवत असतात ते हलगीवाले. काय सांगचाल कसं असतंय मैदानाचं थरार? आणि खरचुंडी नाचताय हलगी ग्रुप खरचुंडी. बर. आम्ही खरचुंडीच आहे. प्रत्येक मैदानात आम्ही आमच्या भागातल्या वाजवायला असतोय. मग मैदानाला आम्ही असतो तर काही कमिटी आम्हाला सांगतेच बाबा या म्हणून. आम्हाला संध्याकाळी जाताना नारळाबरोबर काहीतरी आपलं तेला पाण्याला चहा पाण्याला दक्षिणा देते आणि दिवसभर गटात बसलं का गाडी पुढे वाजवायचं, परत सेमीला वाजवायचं, फायनलला वाजवायचं. मग गटात ज्याच्या इच्छेनुसार कोण मालक 100 देतो, कोण 50 देतो, कोण देत नाही, कोण 500 पण देते कधी कधी. मग असं आम्हाला दिवसभर पैसे मिळते. आपलं सकाळी नारळ फोडल्यापासून ते संध्याकाळी फायनल असतो. मित्रांनो कसं होतं प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होता तुम्ही, प्रत्येकाच्या आनंदात सहभागी. आधी तुमचा नंबर सांगा म्हणजे जेणेकरून कुणाला मैदानाला बोलवायचं असलं. बघा मित्रांनो सर्वसामान्य येते आणि सर्वसामान्यांचा चॅनल आहे आपला. हो दादा तुमचं काय आमच्यावर लक्ष असतं बघितलं आम्ही. तुम्ही घरणिकीच्या राजाची सगळ्यांच्या मुलाखत आम्ही तुमचं चॅनल पण एकदम फेमस आहे. भरपूर सबस्क्राईब झालेलं चॅनल आहे दादा. बर. आणि बघा प्रत्येकाच्या आनंदात विलीन होत असता की काय ते क्षण असतो बाबा माणसाचा. तुम्ही आता जवळ बघता ज्यावेळेस गटाला गाडी लागते त्यावेळेस त्या माणसांच्या आनंदात म्हणजे तुम्ही बघा गट काढल्यानंतर पैसे 5-5 हजार रुपये घालून येतात लोक म्हणजे मैदानात. पण गट काढल्यानंतर काय आनंद असतो माणसांचा? नाही जे पळते ते पळतेच, पण जेणेकरून ज्याचा म्हणजे पहिल्यांदा गटात कधीतरी बसतो त्या माणसाचा आनंद, मालकाचा आनंद बघण्यासारखा असतो. मग ते नंबर टेकर असो, समालोचक असो, ड्रायव्हर असो, हलगीवाला असो, त्यांची इच्छा मग काय होईल ती नाचतच असते सगळं काम त्यांचं. 100 देऊ 200 देऊ सगळ्यांना ती खुश करते ती. बरं काय सांगचाल अतितटीची लढत असते त्यावेळेस काय काय क्षण असतात? आणि दादा आता कसं झालंय आम्ही आता वाजवायचं पहिल्या ह्याच्या आधी लग्नाचा कार्यक्रम मी करायचो. जेव्हापासून या नादात शिरलो दादा आम्ही काही लग्नाचा कार्यक्रम कॅन्सल करून आम्ही शर्यती वाजत असतो. तुम्हाला भरपूर नाद लागलाय दादा. कुठल्या लग्नाच्यात लय भेटतं तर ह्याच्यात लय भेटतं मला सांगा? लग्नाच्या कार्यक्रमात पैसे भरपूर मिळतात, ह्याच्यात पण मैत्री पण आपलं हाजरी इकडे तिकडे नाद आहे आम्हाला, बैलगाडीचा नाद आहे आम्हाला. एक छंद म्हणजे ती एक दिवस कसा गेला ती कळत नसेल. पूर्ण दिवस सकाळी उजडल्यापासून नारळ फोडल्यापासून संध्याकाळी फायनल म्हणजे घरी जायला 10-11 वाजता. बरं. अटीतटीची लढत असते बघा. मोठी बैल असते ती एक समजा मोठी बैल असते दोन्ही पण त्या सेमीत किंवा त्या गटात वेगळं म्हणजे त्या ह्याच्यात असते त्यावेळेस काय तो म्हणजे त्या मालकाचा आनंद काय असतो? नाही ते कसं असतं स्पर्धा असते त्यांची चालू असते त्या टायमिंगला. आणि अटीतटीच्या लढतीत कॉम्पिटिशन मध्ये ज्याचा पहिला येतो तो नाचतच उड्या मारतच खाल नाही सुट्टी बसनच. असं त्यांनी निकाल जर ऐकला का नाव बाबा पुकारलेला समालोचकांनी ते खालून उड्या मारतच येते तिथनं. तुमचा जरा नंबर पाठीव आहे नंबर ऐक नंबर बघा मित्रांनो संपर्क साधू शकता. कसं आहे सर्वसामान्य येते आणि ह्या बैलगाडी शर्यतीवर अनेक सर्वसामान्य लोकांचं रोजगार भेटलाय. या बैलगाडीनं काय दिलं मला सांगा तुम्ही? बैलगाडी शर्यत चालू झाली ती शेतकऱ्याच्या खोंडाला चांगल्या किमती आल्या. अनेक वडापाववाले असू द्या तुम्ही असू द्या व्यापारी लोक म्हणजे बघा ह्यांनाशनी साधन मिळालं. त्यांना एक जगण्याचं साधन मिळालं व्यापारी लोकांना किंवा आमच्यासारख्या गोरगरिबांना. काय हो दादा अजून काय सांगचाल तुमच्या भागात म्हणजे भागातच असता का तुम्ही कुठं? नाही सर आम्ही लांब पर रेटर धरण शिराळा 32 शिराळा सांगोला मोठ्या मैदानात आम्ही भरपूर असतोच. बारक्या शाळात काय सुट्टी आहे म्हणून आलाय का? नाही सोडले शाळा. शाळा सोडली का? सोडल्या पहिल्यापासून मला लिहायत नाही वाचायत नाही त्यामुळे म्हणजे परिस्थिती घरची परिस्थिती कशी? गरीब आहे. गरीब आहे म्हणून आपलं ह्याच्यात आपलं पोट भरते म्हणा. होय होय. पण ह्याचा लय ना आता होय हलगी जाणार आहे. हलगी जाणार होय. बर काय सांगशील बैलगाडी विषयी? कोण तुझा म्हणजे विठ्ठल नानाचा जरा आवडता? विठ्ठल नाना म्हणजे मी विठ्ठल नानाचा कट्टर फॅन आहे पहिल्यापासूनच. विठ्ठल नानाची रिंगटोन सुद्धा आहे माझ्या मोबाईलची. आणि मला बैलगाडी क्षेत्रात म्हणलं तर मला सर्जन सुंदर लय आवडते. आणि विठ्ठल नाना ड्रायव्हरच्या ह्याच्यात क्षेत्रात आपल्याला प्रामाणिक ड्रायव्हर विठ्ठल नाना आवडतो. त्यामुळे आपण विठ्ठल नानाचा पहिल्यापासून फॅन आहे कट्टर. विठ्ठल नानाची बोलणं झालं का? झाले. त्याच्या फोनची रिंगटोन पण विठ्ठल नानाचीच आहे. विठ्ठल नानाशी आपलं बोलत आणि विठ्ठल नानाची गाडी जरी बसली तरी मी हलगी सोडून बैला पण जातो पळत. त्यामुळे मला लय
आवडतो सर्जन सुंदर आणि विठ्ठल आज नाना येणार कट्टर नव्हता भक्त तो वाजवायला. आज येणार नव्हता वाजवाय तो, पण आज विठ्ठल नाना आणि ती सर्जा सुंदर आहे त्यामुळे तो आज आवर्जून आलाय तो. नानाचा स्वभावच असा आहे, सगळ्याला आवडेल असा. काय हो दुसरं हे बारक्या तू इकडे पुढे काय तुझं नाव शाळा सोडून आलाय काय नाही शाळा सुट्टे सुट्टी आहे? मग कसं काय अरे बैल ही असते ती किंवा नंबर टाका येताना अंगाव बिंगाव यायचं कसं लक्ष देतो का नाही काय होय लक्ष देतोय. लक्ष देऊन असावं. काय घरची काय म्हणते माणसं काय नाही हा काय नाही म्हणत जा म्हणते ती का जा म्हणते ते लक्ष ठेव म्हणते ते. बर बघा मित्रांनो सर्वसामान्यांना रोजगार भेटला या बैलगाडी क्षेत्रामुळे. दादा तुमचा एकदा नंबरच सांगा. माझं नाव अक्षय वाडेकर, नाथसाहेब हलगी ग्रुप खरसुंडी. हम्म. माझा मोबाईल नंबर आहे 9370 68 64 64. बघा मित्रांनो मैदान असं उराडीच आहे आणि मस्त आहे, एकदम सफाई फाटी आहे. तिकडे त्या साईडला बघू शकता पूर्णपणे डोंगर आहे, त्यामुळं अडचण काय नाही मैदाना, बरोबर का? काय आजूबाजूला अडचण काय सुद्धा अडचण नाही. धन्यवाद.